नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आता विकास रेपारे यांच्यासोबत आहेत। जितो हॉस्पिटलमध्ये ते आता आहेत। सर, काय कारण आहे जितो हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला आहात? मगाशी फील्डवर काम करत असताना पांडुरंग भिकू भुवट असे एक सद्गृहस्थ आहेत, ते रस्त्याने जात होते। त्यांच्या अंगावर झाड पडलं आणि झाड पडून त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आणि असं मला कळाल्यानंतर मी त्या ठिकाणी घटनास्थळी गेलो। त्या ठिकाणी टीडीआरएफची टीमला बोलवलं, फायरला हे केलं, पण टीडीआरएफची टीम मला वाटतं 5व्या-6व्या मिनिटालाच त्या ठिकाणी पोहोचली। तिथे बघितलं असता त्या ठिकाणी एक इसम, त्यांचं 64 वर्ष वय, त्यांना डोक्याला मागच्या बाजूला मानेच्या इकडे दुखापत झाली होती। त्यांना टीडीआरएफचे जवान मालुसुरे होते आणि आम्ही सगळेच घेऊन या ठिकाणी जितो हॉस्पिटलला आलो। आल्यानंतर मी सदर घटनेची माहिती माननीय उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांना दिल्यानंतर माननीय आयुक्तांना देखील याबाबत माहिती दिली। तातडीने सगळी सूत्र हलवत हॉस्पिटल प्रशासनाने देखील आल्या खूप सहकार्य केलं। लगेच त्यांची ट्रीटमेंट सुरू केली, कुठलाही विलंब न होता त्यांची ट्रीटमेंट सुरू झाली। त्यांचं थोडं मेंदूच्या साईडला ब्लड क्लॉट आहेत, दुखापत थोडीशी मोठ्या प्रमाणात जरी असली तरी डॉक्टरांनी त्यांना स्टेबल करण्याचा प्रयत्न करून त्यांचं सीटी झाल्यानंतर आता त्यांना ऑपरेशन थिएटरला नेलं आहे। त्यांच्या कुटुंबाला देखील कळवलं आहे आम्ही, त्यांचं कुटुंब देखील या ठिकाणी उपस्थित झालं आहे आणि अनफॉर्च्युनेटली ते काका पण माझ्या प्रभागातच राहणारे आहेत आणि झाड पडल्याने ही दुखापत घडली आहे। परंतु वी ऑल आर प्रेइंग फॉर त्यांच्या लवकरात लवकर बरे व्हावे याकरता आम्ही प्रार्थना करतो आणि डॉक्टर देखील त्यांचे प्रयत्न करतायत। सर, आता तुम्ही देखील इथे आला आहात, मला सांगा ते झाड पडलंय त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या टीम्स आलेल्या आहेत? टीम कुठल्या कुठल्या आहेत? झाड पडल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात पहिलं तर टीडीआरएफ आलं, त्यानंतर आमची स्वतःची एक, मी असेल, नम्रता भोसले मॅडम असेल, आमची स्वतःची एक ट्री ट्रिमिंगची टीम आहे, आमची स्वतःची टीम त्या ठिकाणी आली। फायरची लोक त्या ठिकाणी, फायर नाही आला पण टीडीआरएफचे जवान सगळे होते। मी तातडीने त्या रुग्णाला या ठिकाणी इथे आणणं गरजेचं होतं, म्हणून सगळ्यात पहिलं त्याचा जीव वाचणं महत्वाचं आहे, म्हणून त्याला घेऊन या ठिकाणी आलो। परंतु माझ्या माहितीनुसार, कारण माझ्या सहकारी नम्रता भोसले तिथे शेवटपर्यंत होत्या, उपमहापौर देखील त्या ठिकाणी पोहोचले होते, शेवटपर्यंत वृक्ष प्राधिकरणाची टीम त्या ठिकाणी। मी त्याच मुद्द्यावर येणार आहे। विकास रेपाळे, तुम्हाला मी कोविड पासून म्हणजे मी तुमचं सगळं काम बघितलं, सगळ्या प्रभागातलं काम बघितलेलं आहे। महानगरपालिकेतला देखील अनुभव तुमचा दांडगा आहे। वृक्ष प्राधिकरण नावाचं एक डिपार्टमेंट आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये, पण सध्या ते एक्झिस्ट आहे असं दिसत नाही। काय वाटतं तुम्हाला याबद्दल? अगदीच निगेटिव्ह म्हणणार नाही, परंतु कुठेतरी ह्या विभागाने, या विभागाच्या प्रमुखांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आज ज्या वेळेला शहराला गरज आहे, आज ज्या वेळेला संबंध ठाणे शहरामध्ये विविध ठिकाणी झाडं पडली आहेत, तर आपण नक्की आहोत कुठे, आपण नक्की काय काम करतोय। कालच्या दिवसामध्ये माझ्या प्रभागामध्ये 20 ठिकाणी झाडं पडली। दोन कंप्लेंटला, ते पण मी तुम्हाला अगदी टायमिंग सहित सांगू शकतो। एका कंप्लेंटला रात्री 11:30 वाजता वृक्ष प्राधिकरणची टीम आली आणि एका कंप्लेंटला रात्री 1:30 वाजता। सकाळपासून घडलेल्या एकाही कंप्लेंटच्या ठिकाणी वृक्ष प्राधिकरणची टीम पोहोचली नाही। आमच्या स्वतःच्या 3 टीम आहेत वृक्ष ट्री ट्रिमिंगच्या, इमर्जन्सी याच्यासाठी टीडीआरएफ काम करत आहे, फायर काम करत आहे, परंतु वृक्ष प्राधिकरणाचे कर्मचारी किंवा त्यांची जी काही टीम आहे ही आहे कुठे, त्यांचे अधिकारी आहेत कुठे? मी तर प्रश्न विचारीन, सहाय्यक आयुक्त आहेत कुठे? आज प्रभागामध्ये पाऊस पडतोय, एवढा वारा आहे, एवढी झाडं पडतायत, दुर्घटना घडते। आज माननीय आयुक्त जर 4 वेळा फोन करून ह्या घटनेची माहिती घेऊ शकतात, माननीय उपमुख्यमंत्री घटनेची माहिती घेऊ शकतात, सहाय्यक आयुक्त आहेत कुठे? उपायुक्त आहेत कुठे? ज्यांच्या विभागाची जबाबदारी आहे ते वृक्ष प्राधिकरणचे अधिकारी आहेत कुठे? मला असं वाटतं की घटनेचं गांभीर्य लक्षात घेता सध्या त्यांची ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे। ठीक आहे, माननीय शिंदेसाहेब असतील, माननीय आयुक्त असतील, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची ट्रीटमेंट सुरू आहे, त्यांचं तातडीने ऑपरेशन देखील सुरू केलं आहे। थोडे क्रिटिकल आहेत पण आम्हाला विश्वास आहे की ते नक्कीच सर्वाईव्ह होतील। परंतु MOH देखील या ठिकाणी आयुक्तांनी पाठवलेत, काही महापालिकेचे आरोग्य अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु ज्यांची जबाबदारी आहे ते कुठे आहे? सर, मी आता बऱ्याच नगरसेवकांशी बोलतोय, म्हणजे सत्तेत असणाऱ्या, मी आता वेगळा प्रश्न, सत्तेत असणाऱ्या नगरसेवकांशी बोलतोय, विरोधी पक्षात असणाऱ्या नवीन आलेल्या नगरसेवकांशी बोलतोय। सर, सगळ्यांची तक्रार आहे की आम्ही निवडून येऊन 4-5 महिने झाले आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय आमची पहिली प्रायोरिटी आहे नाले सफाई करा आणि ट्री ट्रिमिंग करा, कारण ह्या दुर्घटना घडणार आहेत।
त्या दिवसापासून म्हणजे निवडून आलेल्या दिवसापासून ते या वृक्ष प्राधिकरणासोबत फॉलोअप करतात की बाबा हे लेटर देतात, हे फॉलो, हे फोन करतात, परंतु तरी सुद्धा ती ट्री ट्रिमिंग होत नाही. आणि मला माझ्या माहितीनुसार जूनमध्ये यांनी ट्री ट्रिमिंगला सुरुवात केली आहे. सर, एक कॉमन मॅन पण सांगू शकतो की 2 महिने आधी तरी सुरू व्हायला पाहिजे ट्री ट्रिमिंग. काय अडचण आहे नक्की त्यांची? नवीन आलेल्या नगरसेवकांची काय अवस्था येईल मी तुम्हाला सांगतो की मला आता 3री टर्म आहे. मी मान्सून पूर्व तयारीबाबत रिमाइंडर 2 पर्यंत पत्र दिली. मी दर 15 दिवसाने पत्र देतो की बाबा माझ्याकडे गटर पॅचिंग करा, माझ्याकडे नाले सफाई नीट करा, त्यातला गाळ नीट काढा, झाडांची ट्रिमिंग करा. मला असं वाटतं की तुम्हाला अवगत आहे, कारण तुम्ही माझ्या एका ग्रुपमध्ये आहात. मी रेग्युलर फॉलोअप करत असतो. असं नाही की मी कोणीतरी माझा माणूस फॉलोअप करतो. मी स्वतः, नम्रता भोसले मॅडम, आम्ही स्वतः फॉलोअप करत असतो. ट्री ट्रिमिंग असो, नाले सफाई असो, या बाबतीत आम्ही अतिशय जिथे आवाज उठवायचा तिथे उठवत असतो. परंतु कसं आहे की प्रशासनाचं म्हणजे अगदी मला असं वाटतं ढम्मपणा, हो म्हणायचं आणि काम नाही करायचं, हो म्हणायचं आणि काम नाही करायचं, किंवा अर्धवट काम करायचं, याच्यामुळे कुठेतरी ह्या अशा दुर्घटना होत आहेत. नक्कीच याबाबत आयुक्त याच्यानंतर लक्ष घालतील. पण मला असं वाटतं की एखादी दुर्घटना होण्याची का वाट बघायची? अगदी कुठलीही प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आम्ही जर लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही हे करा, हे करा. आम्ही जे आमचे लो लाईन एरियाज आहेत, आमचे ज्या ठिकाणी पाणी साठतंय, ज्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे की ह्या सगळ्याची पत्र दिली आहे, सगळ्या पदाधिकाऱ्यांपासून, सगळ्यांपासून, आयुक्तांपासून, सगळ्यांना काय कारवाई झाली त्याच्यावरती. आता मला असं वाटतं की आम्हाला देखील कुठेतरी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ येईल असं वाटायला लागलं. सर, माझं तर अगदी म्हणणं आहे की पुढची महासभा असेल ना, या महासभेत नगरसेवकांनी जे वृक्ष प्राधिकरण रिलेटेड अधिकारी आहे त्यांचं एक तर डिसमिसल नाही तर सस्पेन्शन याची तरी मागणी करावी, नाहीतर काहीतरी त्यांना शिक्षा देण्यात यावी. असं काहीतरी घडायला हवं ना, तेव्हा ते जागे होतील. मला वाटतं मी आता अगदी 5 मिनिटापूर्वीच बोललो की मी ह्या वृक्ष प्राधिकरणाचे तुम्ही टेंडर कधी काढलं, टेंडर पब्लिश कधी झालं, त्याची मुदती काय होत्या, त्याच्यानंतर फाईली कोणाकडे पेंडिंग होत्या, त्या पेंडिंग फाईल्स क्लिअर व्हायला का वेळ लागला, आणि वर्क ऑर्डर कधी देण्यात आले, आणि ठेकेदाराने काम कधी सुरू केलं, आणि ठेकेदाराकडे सद्यस्थितीत किती कुशल कामगार आहेत, किती अकुशल कामगार आहेत, किती साहित्य आहे. म्हणजे मी आता एका ठिकाणचं उदाहरण असं सांगू शकतो की ट्री ट्रिमिंगला गेल्यानंतर माझ्याकडे व्हिडिओ आहे, आय कॅन शो यू, की त्याच्या ट्री ट्रिमर मशीनने झाडच कापलं जात नव्हतं, त्याच्या कोयत्यांनी झाडच कापलं जात नव्हतं. शेवटी आम्हाला आमची लोकं आणावी लागली. मला असं वाटतं की प्रत्येकजण आम्हाला काय शेवटी स्वतःची जेव्हा वैयक्तिक आपत्कालीन टीम करायची, आम्हाला पैसे द्यावे लागतात, त्यांना लाखो रुपये द्यावे लागतात दर महिन्याला. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकजणच ते अफोर्ड करू शकेल असं नाहीये. मग वृक्ष प्राधिकरण करतंय का याचं आत्मपरीक्षण करणं अतिशय गरजेचं आहे. अतुलजी, मी माननीय आयुक्तांना देखील या बाबतीत भेटणार आहे, माननीय महापौर, उपमहापौर, सगळ्याच पदाधिकाऱ्यांना भेटून याच्याबाबत निवेदन देणार आहे. मला आता असं वाटतं की नगरसेवकांची पत्र ही फक्त केराच्या टोपलीसाठी आहे. आम्ही पत्र देतो, बोलतो, पण त्याचं जर काही होतच नसेल तर ते आता बघा, इथे बघा, या सोसायटीत झाड पडलंय, तुम्ही आत्ता जाऊन बघा, इथे याच्या मागेच सोसायटी, इथे माझी स्कीम काम करत असणं. मग वृक्ष प्राधिकरण आहे कुठे? मग ह्या अधिकाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपल्याकडे ज्या जबाबदाऱ्या आहेत, अधिकाऱ्यांची पदं रिक्त आहेत, का रिक्त आहेत? कामं डिवाइड करा ना. काम एक अधिकारी 4 डिपार्टमेंट घेऊन बसले, एकच उपायुक्त 4 विभाग घेऊन बसतो, कोण करणार काम? मला असं वाटतं कुठेतरी याचं थोडंसं अॅनलायझेशन होणं गरजेचं आहे. कारण शेवटी दुर्घटना घडल्यानंतर तुम्ही त्याच्यावर चर्चा करणं यापेक्षा आधीच त्याच्यावर प्रिकॉशन्स घेतल्या तर ते बरं होईल असं मला वाटतं. विकास, मी जेव्हा काही नवीन नगरसेवकांना भेटतो ना, तेव्हा त्यांना नेहमी सांगतो की विकास रेपाळे, नम्रता भोसले जाधव एक वॉर्ड मॅनेजमेंट कसं करतात ते एकदा त्यांच्याशी बोलून बघावं, सत्तेतला असू द्या किंवा विरोधी पक्षात. असं मला ना तुमचा तो व्हॉट्सअप ग्रुप बघायचा आहे. मी म्हणतो काल रात्रभर मला वाटतं सकाळी 6 वाजेपर्यंत नोटिफिकेशन येत होते, मी सगळे नोटिफिकेशन ते वाचवतो. मी हा तुम्हाला ग्रुप दाखवतो की कशा प्रकारे वॉर्ड मॅनेजमेंट जे आहे ते विकास रेपाळे आणि नम्रता भोसले जाधव जे आहेत ते करत असतात, आणि कदाचित त्यामुळेच एवढ्या मोठ्या मतांनी देखील ते निवडून आलेले आहेत. ते बघा इकडे बघा, हा एक मी बघू शकता. आता समजा आज सकाळी आजच बघूया, आज खूप जास्त नोटिफिकेशन्स आहेत. हे सगळे टुडे आहेत हा. तुम्ही बघा, वॉर्ड मॅनेजमेंट 19 म्हणजे यांचा प्रभाग क्रमांक आहे 19. बघा, ही सकाळी हे पहिलं झाड पडलं परळवाडी शाखेच्या तिथे,
त्यानंतर डीएमसी मधुकर बोडकेंनी अतिशय तातडीने सांगितलं की त्या ठिकाणी कामगार लावून काम करावं. त्यानंतर कशिश पार्कच्या तिथे आंब्याचं मोठं झाड पडलं, अगदी पूर्ण एक टॉयलेट होतं शेजारी, ते सगळं पूर्ण कोलॅप्स झालं. त्या ठिकाणी टीम गेली, टीमने ते सगळं काढलं. नंतर ओसवालमध्ये पडलं. आम्ही समजा कुठल्याही ठिकाणी झाड पडलं तर त्या ठिकाणी तिथल्या जो हे असतो समजा आपत्ती एक मिनिट तुम्हाला आता ही कंप्लेंट रिझॉल्व्ह झाली. त्यानंतर हे पडलेल्या झाडाची कंप्लेंट, राऊत सोसायटी झाडाची फांदी पडली, रस्ता बंद, कंप्लेंट रिझॉल्व्ह. त्यानंतर समजा आता इथे कुठेही त्याला मी आता हे नम्रता भोसले ज्या ठिकाणी साईटवर होत्या त्या ठिकाणचे त्यांनी कंप्लेंट टाकली. नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी हे सगळे चार्ज वाचतोय ना, तर नगरसेवक म्हणून विकास रेपाई नम्रता भोसले पर्सनली त्याच्यावर मेसेज आणि रिप्लाय किती रात्र असू द्या, दिवस असू द्या, कोणताही टायमिंग असो त्याच्यावर करतायत. सर, ही सगळी यंत्रणा तुम्ही राबवताय, स्वखर्चाने राबवताय, परंतु महापालिका वृक्ष प्राधिकरण ऍक्टिव्ह होईल आता या सगळ्या घटनांनंतर? आता तर पहिला पाऊस आहे, फर्स्ट पेज आताही सुरू झालाय. नाही, मी एकटा राबवत नाही. ठीक आहे, माझी यंत्रणा आहे, परंतु टीडीआरएफ देखील काम करतो, फायर देखील काम करतो. माझा प्रश्नच आहे की जर ह्या आपत्ती व्यवस्थापनामध्ये फायर लवकर पोहोचू शकतं, टीडीआरएफ पोहोचू शकतं, आमची टीम पोहोचू शकते, तर वृक्ष प्राधिकरण का पोहोचू शकत नाही? हाच माझा महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी मी सकाळी घरातून मित्रांना लाईव्ह केलं नव्हतं तेव्हा मी एक मुद्दा विडला की आता नगरसेवकांना जेथे का जो काय छोटा मोठा फंड येणार आहे, आला तर नाही अजून, जेव्हा येईल त्यांना 10 लाख रुपये त्यांनी या सगळ्या ऍक्सेसरीज त्यांना जे आपत्तीसाठी लागेल त्यासाठी त्यांनी आता साईडला घालावं आणि स्वतःच सगळ्या मशिनरी आणि मला असं वाटतं, मला तर ट्री ट्रिमिंग मशीन चालवता येते. आता असं वाटतं की स्वतःच ट्री ट्रिमर घेऊन रस्त्यावर उतरायला पाहिजे. पण सध्या फार वाईट परिस्थिती वृक्ष प्राधिकरणाची आहे. कोणी अधिकारी आहे की नाही, त्याला वाली राहिलाय की नाही, हा देखील प्रश्न आहे. पण वृक्ष प्राधिकरणाने आता तरी जागं व्हावं हीच आता ठाणेकरांची इच्छा आहे. मी याच्यात एक सबमिशन असं करीन की मला काही कुठल्या अधिकाऱ्याचं हे नाही, परंतु डीएमसी मधुकर बोडके हे प्रत्येक कॉल उचलतात, रिस्पॉन्स देतात, त्यांच्या परीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण आता असं की ठेकेदार जर असे निर्डावल्यासारखं काम करताय की त्याला तुम्ही काहीच नाही करू शकत. म्हणजे मी एक कॉल करून काम नाही झालं, दुसऱ्या मेसेजला काम नाही झालं तर डायरेक्ट कॉल करतो. परंतु मी बघितलं की ते बऱ्यापैकी रिस्पॉन्सिव्ह आहेत, बऱ्यापैकी ते प्रत्येक कंप्लेंट अटेंड करतात, रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतात. परंतु खालची लोक काय करतात, खालचे ते तुम्ही उद्यान तपासणी, तुमचे जे ट्री ऑफिसर्स वगैरे सगळे जे घेतलेत तुम्ही, ते काय करतात नक्की, हे काम त्यांचं आहे. आज ही दुर्घटना घडली, मी तुम्हाला सांगतो की आम्ही सगळे स्टंट आहोत की शेवटी त्यांचा जीव वाचणं महत्वाचं आहे. ऑपरेशन सक्सेसफुल होईल, ते वाचतील, परंतु आज ही जबाबदारी कोणाची? कोणाची तरी जबाबदारी घेतली पाहिजे. माननीय आयुक्त रिस्पॉन्सिव्ह आहेत, अतिरिक्त आयुक्त रिस्पॉन्सिव्ह आहेत, माननीय उपायुक्त रिस्पॉन्सिव्ह, मग खालची टीम का नाही काम करत आहे? मला वाटतं याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि एक नगरसेवक म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून मी याच्याबद्दल आवाज उठवणार. आपण जर पाहिलं तर नक्कीच विकास रेपाळे, नम्रता भोसले जाधव आपल्या प्रभागात स्वतःची टीम लावून 24/7 काम करताना दिसत आहेत. जिथे जिथे आपत्ती आहे तिथे त्यांची टीम पोहोचतीये, टीडीआरएफ पोहोचतीये, फायर ब्रिगेड पोहोचतीये, पण वृक्ष प्राधिकरण कुठेच दिसत नाहीये, व्हॅनिश झालेलं आहे. त्यामुळे या वृक्ष प्राधिकरणाला, यांच्या अधिकाऱ्यांना शोधण्याची आता गरज आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.